प्रकाश आंबे यांचं प्रकाशन झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक, ज्याच्यावर गोविंद पानसरे साहेबांचा उल्लेख केला पण त्याचा लेखक म्हणून उल्लेख नाही, त्या पुस्तकाच्या संदर्भात मी प्रकाश आंबे यांना फोन करून, प्रकाश भाऊ आपण हे पुस्तक प्रकाशित केलं आहे का, इथून मी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो देशवासियांचं दैवत आहे. त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये आपण सगळेजण दैवत मानतो. त्यांचा कुठेही उल्लेख करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख केला जातो. आणि यापूर्वीसुद्धा विधानसभेमध्ये मी राज्यातल्या जेवढ्या संस्था असतील ज्याला शिवाजी नाव असेल त्या शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अशा नावाच्या संस्थामध्ये दुरुस्ती करावी आणि हे नाव टाकावं असं आग्रही मागणी मी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलताना सुद्धा मी त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था असं नाव आपण करावं, शिवरायांचा अपमान करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जगणारे आम्ही लोक आहोत, त्यांच्या नावाने मरणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून पदोपदी त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या पुस्तकामध्ये कमीत कमी 500 ते 700 वेळेस शिवाजी नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, एकही उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हतेच असं पण आहे. काही आणखी आक्षेप आला आहे. मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही. ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नावसुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा. आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका.